वरतून कुरकुरीत आणि आतून मऊ अशी ही सुरमई फ्राय. कोण कोण याला रवा सुरमई फ्राय असे सुद्धा म्हणतात. चला करूया पटकन रेसिपीला सुरुवात. तर अर्धा किलो सुरमई धुवून घेतलेली आहे साफ करून व्यवस्थित. त्याला अर्धा लिंबाचा रस, हळद आणि आलं लसूण पेस्ट आणि मीठ लावून ठेवलेला आहे अर्धा तास. त्यानंतर आता याला फ्राय करण्यासाठी साहित्य बघू काय लागतंय. तर ह्या चमच्याने 6 चमचा मी बारीक रवा घेतलेला आहे. त्यानंतर इथे याच चमच्याने मी 3 चमचे बेसन पीठ घेणार आहे. प्रत्येकाची पद्धत वेगळी असते. तर कोण कोण आधी मसाला सुरमईला कोटिंग करून घेतं आणि नंतर मग असं रवा वरतून फ्राय करतं. पण मी ही वेगळी पद्धत तुमच्यासोबत आज शेअर करणार आहे आणि सगळ्यात सोपी पद्धत आहे. बाहेरून फिश फ्राय मसाला सुद्धा आणायची गरज नाहीये. आता ह्यामध्ये मिश्रणमध्ये आपल्याला आपल्या घरचा जो घरगुती मसाला असतो लाल मसाला तो टाकायचा आहे आणि धने पावडर जास्त टाकायची आहे आपल्याला थोडीशी, म्हणून धने पावडर मी 2 वेळा टाकलेली आहे आणि गरम मसाला पावडर सुद्धा टाकलेली आहे आणि मीठ टाकून घ्यायचं आपल्याला. आणि सुरमईला आपण फिशला आधीच मीठ लावलेलं आणि फिशची एक खासियत असते की त्याच्यामध्ये थोडंसं हलक्या प्रमाणात ऑलरेडी मीठ असतं कारण समुद्रामध्ये असते मच्छी म्हणून. तर या मिश्रण तुम्ही बघितलं असेल कसं केलं, त्यामध्ये पाणी वगैरे काहीच ऍड करायचं नाहीये. आणि आता अर्धा तास झालेला आहे सुरमईला ठेवून. तर ह्यामध्ये सुद्धा मसाले ऍड करायचे. तर सेम मसाले मी ह्याच्यामध्ये सुद्धा ऍड करते. लाल मसाला, धने मसाला, गरम मसाला आणि हळद ऍड करते मी सगळ्यामध्ये आणि व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचंय सर्व बाजूने. तर आधी हे सुकं मिश्रण आपल्याला हाताच्या साह्याने मिक्स करून घ्यायचंय. सर्व बाजूने हे मिश्रण आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आता आपण सुरमई व्यवस्थित मिक्स करून घेऊया म्हणजे सर्व मसाला सुरमईला लागतो. तर कोण कोण काय करतं, हे मसाला असा सुट्टा घेतं आणि प्रत्येक एका पीसला लावतं. पण तसं न करता मी डायरेक्टली प्लेटमध्ये सर्व सुरमईला एकत्र मसाला लावून घेणार आहे आणि व्यवस्थित तो लागतो सुद्धा. तुम्ही व्यवस्थित नीट व्हिडिओमध्ये ऑब्झर्व केलं ना तर व्यवस्थित ह्याला मिक्स केलं ना सर्व बाजूने सुरमईला छान असा मसाला लागतो. सुरमई फिश कोणाला आवडणार नाही. प्रत्येकाला सुरमई म्हटलं की लगेच तोंडाला पाणी सुटतं. थोडीशी महाग असते पण ह्याच्यामध्ये काटे खूप कमी प्रमाणात असतात. तर व्यवस्थित सर्व फिशला आपण मसाला लावून झालेला आहे. आता फ्राय करण्यासाठी तवा ठेवूया तापत. तवा चांगला तापू द्यायचा आणि मग तेल घ्यायचंय. तर तुम्ही डीप फ्राय सुद्धा करू शकता पण मी इथं शॅलो फ्राय करते कारण जास्त तेल खाणं पण इतकं योग्य नाहीये. आणि तुम्ही वर असा मसाला लावत असाल ना आधी प्रत्येक फिशला वेगवेगळं तर ते नुसतं मसाला लागतं. त्यामुळे ह्या टाईपने केलं ना लवकर पण होतं, क्विक पण होतं आणि त्याच्यामध्ये टेस्टला पण छान होतं आणि जास्त मसाला सुद्धा लागत नाही. तर तुम्ही बघू शकता घरच्या घरी आपण छान अशी फिश बनवू शकतो. तुम्ही माझ्या चॅनलला नवीन असाल तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझे असेच नवनवीन व्हिडिओ पाहत राहा. तर इथे तेल व्यवस्थित तापू द्यायचं आहे आणि आता एक करून पीस ठेवायचा आहे. तुम्ही बघितलं असेल मी सुरमई एक फिश घेतला आणि त्याला दोन्ही साईडनी जे आपलं मिश्रण होतं ते लावलेलं आहे रवा आणि बेसनचं. दोन्ही साईडनी असं दाबून व्यवस्थित घ्यायचं आहे आपल्याला आणि मग तेलामध्ये हलक्या हाताने सोडायचं आहे. फिश कधीही स्लो गॅसवर किंवा जास्त हाय गॅसवर पण दोन्ही गॅसवर आपल्याला करायचे नसते. तर सुरमई म्हणजे कुठलाही फिश आपल्याला मीडियम गॅसवर करायचा असतो. व्यवस्थित आपल्याला एका साईडने फ्राय करून घ्यायचं आणि मग दुसऱ्या साईडला पलटी करायचं आहे. मस्त अशी कडक आपल्याला सुरमई होऊ द्यायची आहे आणि ती ऑटोमॅटिक होते सुद्धा तुम्ही ह्या पद्धतीने केलं तर. फिश आपण व्यवस्थित जेव्हा धुवून घेतो त्यानंतर ते व्यवस्थित नितळत ठेवायचे, त्याचं पाणी पूर्ण ड्रेन करायचं आणि मगच आपल्याला लिंबू, मीठ आणि हळद लावून ठेवायचं आहे. आलं लसूण पेस्ट सुद्धा लावून ठेवायचं आहे. तर ही स्टेप आपण व्यवस्थित पाळली ना तर बाकीचं आपलं व्यवस्थित फिश होतात. तर बघा व्यवस्थित 2-2 मिनिटं आपल्याला छान असं दोन्ही साईडनी भाजून घ्यायचं आहे म्हणजे तेलामध्ये फ्राय करून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर इथे मी बघू शकता तुम्ही तेल नितळण्यासाठी मी तव्याच्या एका साईडला सर्व ठेवलेलं आहे आणि नंतर मी अजून इथे मध्ये थोडेसे जे काय आहेत सर्व ते हळूहळू फ्राय करणार आहे म्हणजे तेल सुद्धा नितळतं आधीच्या पीसचं आणि दुसऱ्या फ्राय सुद्धा होतात. गॅस सुद्धा जास्त वाया जात नाही. ह्या काही महत्वाच्या टिप्स आहेत. ह्या पाळल्या ना सुरमई फिश अत्यंत खूप सुंदर होते चवीला. रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करायला विसरू नका.
आणि मग मधली आपली फ्राय होते तोपर्यंत साईडच्या तेल नितळलेल्या आपल्याला सर्व अशा एका प्लेटमध्ये काढून घ्यायच्या आहेत. तर ही आयडिया सुद्धा कशी वाटली कमेंट करून सांगा आणि असेच माझे नवनवीन व्हिडिओ पाहत राहा. तर आपली सुरमई फिश खाण्यासाठी रेडी आहे. तुम्ही हिला ज्वारीच्या भाकरीसोबत किंवा डाळ भात किंवा सुरमई फिश सुद्धा खाऊ शकता. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत बाय.